नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर येत आहे. कारण सध्या अनेक माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता थेट 3,000 रुपयांचा मिळू शकतो. होय मित्रांनो, सांगितलं जात आहे की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्याची शक्यता आहे. पण इथेच थांबत नाही. काही रिपोर्ट्समध्ये तर असंही सांगितलं जात आहे की हा हप्ता 15 एप्रिलच्या आसपास लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मग प्रश्न असा आहे की खरंच 3,000 रुपये एकत्र मिळणार का, की ही फक्त सोशल मीडियावर फिरणारी अफवा आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून याबाबत नेमकं काय सांगितलं गेलं आहे? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या अपडेट्सची सत्यता काय आहे, सरकारकडून नेमकी माहिती काय आहे आणि पुढचा हप्ता नेमका कधी मिळू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा मित्रांनो, सध्या नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या तयारीत आहे. अशातच अनेक वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बातम्या येत आहेत की तांत्रिक कारणांमुळे किंवा प्रशासकीय बदलांमुळे फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर पडला आहे. बातम्यांमध्ये काय दावे केले जात आहेत? हप्ता 15 एप्रिलच्या दरम्यान वितरित होणार. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्रित 1,500 रुपये अधिक 1,500 रुपये बरोबर 3,000 रुपये मिळणार. नवीन आर्थिक वर्षातच आता वितरणाची प्रक्रिया सुरू होणार. पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर प्रत्येक हप्त्याला 2-2 महिन्यांचा गॅप पडू लागला तर योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल. 3 महिन्यांचा गॅप ठेवून जर पैसे मिळणार असतील तर महिलांना त्याचा वेळेवर लाभ कसा होणार, हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आहे. 3. वस्तुस्थिती आणि सरकारी स्पष्टीकरण. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, यात तथ्य किती? मी या सर्व बातम्यांची पडताळणी केली असता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की राज्य सरकारकडून किंवा महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडून अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. सरकारने कुठेही असं म्हटलेलं नाही की हप्ता 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलला आहे. 2 हप्ते एकत्रित देण्याबाबतही कोणताही शासन निर्णय, GR किंवा अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या ज्या काही तारखा तुम्ही ऐकत आहात त्या फक्त आणि फक्त शक्यता आहेत. जोपर्यंत सरकार अधिकृतपणे सांगत नाही तोपर्यंत आपण 15 एप्रिलची वाट पाहत बसण्याची गरज नाही. आपली अपेक्षा आणि अंदाज. आपल्याला आशा आहे की सरकार या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेईल. आपण सर्वांनी अशी अपेक्षा ठेवली आहे की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर किंवा त्यापूर्वीच महिलांच्या खात्यात हप्ता जमा व्हावा. सण उत्सवाच्या काळात बहिणींना या पैशांची जास्त गरज असते आणि वेळेवर वितरण होणं हेच सरकारचं कर्तव्य आहे. जर वितरण एप्रिलपर्यंत लांबलं तर तो एक चुकीचा पायंडा पडू शकतो, जो आपल्याला मान्य नाही. त्यामुळे सध्या तरी घाई गडबडीत कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, अशीच सरकारी योजना, अनुदान, शेतकरी योजना आणि महिलांसाठीच्या महत्त्वाच्या अपडेट्सची अचूक आणि विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी लाडकी बहीण अपडेट या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि तुमचे प्रश्न किंवा मतं कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण तुमच्यासाठी नवीन सरकारी योजना, ताजा अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती आम्ही सर्वात आधी आणि सोप्या भाषेत घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.